घेतला पाहिजे. बरं, आणि ही लसीकरण मोहीम आहे ही 14 वर्षांच्या मुलींसाठी आहे, म्हणजे सुरुवात जी आहे ती 14 वर्षांच्या मुलींनाच तो डोस दिला जाणार आहे. तर ह्याचं काही वैज्ञानिक महत्त्व आहे का? तर वैज्ञानिक महत्त्व असं आहे की आपण जर त्याचं वॅक्सिनेशन शेड्यूल पाहिलं तर 9 वर्षापासून आपण ही लस देऊ शकतो आणि आपण ही जवळजवळ आपण सांगतो की 15 वर्षांच्या आत दिली ही लस तर ह्याचा फायदा खूप असतो. तर फायदा काय असतो? कमी वयामध्ये लैंगिक नसतात, ते सक्रिय नसतात महिला मुली, मग त्यांना तो HPV व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं नसतं. बरोबर. तो एक फायदा असतो. दुसरा हे असतो की त्यांचा इम्युन रिस्पॉन्स किंवा जी रोगप्रतिकार शक्ती ती इतकी चांगली असते की आपण जर ती लस दिली तर अँटीबॉडी लेवल हे खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि ते खूप दीर्घकालीन राहतात. आणि हे असं जाणवलं आहे की ते खूप त्याच्यावर वैद्यकीय संशोधन झालेलं आहे की जर कमी वयात एक जरी लस दिली तरी त्याचे अँटीबॉडी लेवल्स खूप हाय असतात आणि खूप वेळ टिकतात. तर आपल्याला फायदा असा आहे की कमी डोस देता येतो आणि त्या मुलींना इन्फेक्शन झालेलं नसतं. बरोबर बरोबर. तर त्याच्यामुळे शाळेच्या मुलींना आपण जर ही लस दिली तर त्यांना भरपूर फायदे आहेत या लसीकरणाचे. थोडक्यात मला वाटतं डॉक्टर असं म्हणता येईल ना की ते वय असं आहे 14-15 वर्षाचं की त्या वयाच्या टप्प्यामध्ये मुलगी किंवा ती महिला ही मातृत्वाच्या उंबरठ्यावरती असते, म्हणजे ती त्या टप्प्यामध्ये प्रवेश करणार असते. त्याच्यामुळे तिचं मातृत्व सुरक्षित राहावं, तिला होणारं अपत्य, तिचं बाळ छान राहावं आणि ते बाळ नंतर परत आपल्या देशाचा नागरिक बनणार आहे. म्हणजे त्याचं जर आरोग्य चांगलं असेल तर संपूर्ण आपला देशसुद्धा सुदृढ राहणार आहे, पुढचा सुद्धा आणि पुढची पिढीसुद्धा. आणि मला वाटतं ती सांगड या मोहिमेच्या अनुषंगाने सुद्धा असेल. म्हणजे आपलं जे एक स्वप्न आहे नरेंद्र मोदीजींनी जे सांगितलेलं आहे की 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे आणि विकसित भारत घडवण्याचा मुख्य पाया ही तरुणाई आहे किंवा आजपासूनची पण जी पिढी निर्माण होणार आहे ती आणखीन 20 वर्षाची होणार आहे आणि ती देशाचा प्रमुख आधारस्तंभ बनणार आहे. तर ती पिढी सशक्त राहावी, योग्य पद्धतीने तिची वाटचाल सुरू राहावी, हा त्याच्या मागचा सुद्धा एक उद्देश असू शकतो. उद्देश असा पण आहे की आपल्याला 15 वर्षाच्या आत भरपूर मुलींना त्याची लस द्यायची आहे. तर आपण 14 पासून चालू केलं तर 15 वर्षापर्यंत जर आपण दिली तर त्याचा डोस आपण एक डोस देतोय ह्याच्यामध्ये, तर त्याचा फायदा नक्की होणार आहे. आणि आपल्याकडे जर जास्त वॅक्सिन उपलब्ध झालं तर नक्की ते आधीच्याही एज ग्रुपला टार्गेट करतील. पण आता कसं आहे 15च्या आधी आपल्याला आता किती वॅक्सिन मिळाले आहेत? त्याच मुद्द्याकडे मला यायचं आहे. म्हणजे आता सध्या असं म्हटलं जाते की